हे रोस्टेड पनीर जेवढे हेल्दी आहेत ना तेवढेच बनवायला सोपे आहे। पनीरचे तुकडे केले, त्यामध्ये थोडंसं दही, तिखट, मीठ आणि हळद हे सगळं मिक्स करून घेतलं। पॅनवर थोडंसं तेल टाकून हे रोस्ट करायला ठेवलं आणि मी इकडे काहीतरी काम करते तोपर्यंत अनाया सगळे घरातले भांडे काढून ठेवत होती। आमच्याकडे कितीही जरी खेळणी असली ना पण घरातल्या भांड्यांवरचं आमचं प्रेम वेगळंच आहे आणि मी सुद्धा तिला हा कारभार करू देते कारण माझं काम झालं पाहिजे। ती खेळत होती तेवढ्या वेळात माझे पनीर रोस्ट झाले आणि तिला खायला दिलं आणि तिला जेव्हा कुठली गोष्ट आवडली ना तिचं काही असं रिॲक्शन असतं। कसं आहे? आणि सध्या आमची गरब्याची प्रॅक्टिस खूप जोरात चालली आहे। तर 9 दिवस नवरात्रीमध्ये आमचा गरबा बघायला विसरू नका। तेवढ्यात बाबा आले आणि बाबांजवळ लाड आणि माझ्या कंप्लेंट्स करणं चाललं होतं आणि बाबा आल्यावर काय करायचं तर भो करायचं। मला त्रास दिला घाबरवते तू हा। रोशनला ही स्नॅक्स मध्ये रोस्टेड पनीर दिलं आणि त्यानंतर माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली। आज अगदी सिंपल आणि आमच्या आवडीचा मेन्यू होता, तो म्हणजे साबुदाण्याची उसळ। पण अनायासाठी इथे मी बनवली होती मस्त साबुदाण्याची खीर। एकदम सिंपल रेसिपी आहे। पाण्याला थोडीशी उकळी येऊ दिली, त्यामध्ये थोडंसं गूळ आणि इलायची टाकली आणि आता हा साबुदाणा थोडासा बारीक करून घेतला मिक्सरमध्ये की तो अनायाला इझिली खाता यावा। त्यानंतर आमची पण इकडे उसळ तयार झाली होती। डिनर झाल्यानंतर झोपायच्या आधी आठवणीने इथे हेअर केअर आणि स्किन केअर रुटीन करून घेतला आणि यासोबतच संपवला आजचा दिवस। आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।